पण सर हे तर तुम्ही म्हणता विथ एज होतात किंवा कधीतरी विषयीपासनं किंवा असं. पण काही वेळेला लहान मुलांमध्ये पण हे न्यूरो डिसीजेस दिसतात का तुम्हाला? येस. ॲक्च्युली न्यूरोलॉजी, पीडियाट्रिक न्यूरोलॉजी ॲक्च्युली मोस्ट कॉमनली प्रॉब्लेम काय असतो, बाळाचं जन्म म्हणजे डिलिव्हरी होताना मोस्ट कॉमनली बाळाला ऑक्सिजनची कमतरता पडते. काही काही जणांचं लेबर प्रोलॉंग लेबर असते. काही जणांना लेबर पेन येत नाहीत. काही जणांना काही इश्यू असतात किंवा मग ब्लड प्रेशर किंवा मग डायबिटीज किंवा थायरॉईड प्रेग्नन्सीमध्ये असतात. त्यामुळे बाळाची योग्य वाढ होत नाही. मोस्ट कॉमनली डिलिव्हरीच्या वेळेस प्रोलॉंग लेबर आणि बाळाला ऑक्सिजन कमी पडल्यामुळे डिलेड क्राय झाल्यामुळे बाळाला ऑक्सिजन कमी पडतं आणि ब्रेनमध्ये स्ट्रोकसारखी लक्षणं होतात. आणि या स्ट्रोकसारख्या लक्षणांमुळे डिलेड डेव्हलपमेंटल माइलस्टोन म्हणजे सगळेच मोटार, सेन्सरी आणि स्पीच लँग्वेज डिले होत असतं. त्याच्यामध्ये फिट्स येणं किंवा मग सेरेब्रल पाल्सी म्हणतो आपण त्याला, लहानपणापासूनच विकलांगता हे येऊ शकतं. आणि मोस्ट कॉमनली न्यूनेटल एक सेप्सिस म्हणून प्रकार असतो. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला इन्फेक्शन झाल्यामुळे सुद्धा फिट्स येत असतात किंवा मग मेंदूज्वर होत असतो, तेव्हा त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. डिपेंड्स ऑन द पेशंट्स कंडिशन. मग त्याला जॉन्डिस होतं का, ऑक्सिजनची कमतरता पडते का, शुगर कमी होते का, कॅल्शियम कमी होते का, विटॅमिनमध्ये पायरिडॉक्सिन कमी होते का, या सगळ्या कारणांमुळे ब्रेन डॅमेज होतो. आणि समटाईम्स हा ब्रेन डॅमेज परमनंट असतो. मग परमनंट डॅमेजमध्ये हे आपले जे बॉडीचे फंक्शन आहेत, चालणं, बोलणं, मेमरी, हे तिन्ही पण प्रॉब्लेमॅटिक होतात. आणि प्रत्येकाला डील करण्यासाठी मग वेगवेगळे आपल्याला ऑप्शन्स शोधावे लागतात. प्रॉपर मॅनेजमेंट, ऑक्युपेशनल थेरपी, सीझर मॅनेजमेंट आणि योग्य निदान केल्यास बऱ्यापैकी हा कंट्रोलमध्ये राहतो. त्यामुळे डिलिव्हरीच्या वेळेस सगळ्यात जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. नाहीतर बाळाला पूर्ण आयुष्यभर आपल्याला थोडंसं सांभाळावं लागतं. सर येस. पण हे हा तर तुम्ही मला सांगितलं की तुम्ही न्यूरोलॉजिस्ट आहात. मग या सगळ्याचा सायकायट्रीशी काही संबंध असतो का? ह्या दोन वेगळ्या ब्रांचेस आहेत पण. ओके. ॲक्च्युली बऱ्याचदा बरेचसे आजार हे कंबाईन असतात, म्हणजे मिक्स्ड असतात. तर सहजासहजी दोघांचं कॉम्बिनेशन थेरपी इज इम्पॉर्टंट. मोस्ट ऑफ द सेंटर्स हॅज बोथ सायकॅट्रिस्ट ॲज वेल एज न्यूरोलॉजिस्ट फॉर कॉम्बिनेशन ऑफ थेरपी, जी पेशंटसाठी सुद्धा युजफुल असते. बट न्यूरोलॉजी म्हटलं तर ऑर्गॅनिक आजार म्हणजे ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्वमध्ये आपल्याला काही ना काही डॅमेज दिसतो. तो टेस्ट करून आपल्याला समजतो किंवा हिस्ट्री किंवा क्लिनिकल एक्झामिनेशनने आपण सांभाळू शकतो. पण मग सायकॅट्रिक इलनेस म्हटला तर तो मानसिक आजार असतो. आणि हा मानसिक आजार हा न्यूरोलॉजीचा एक पार्ट पण असू शकतो किंवा एक प्रॉपर सायकॅट्रिक प्रॉब्लेम असू शकतो. मग त्यामध्ये डिप्रेशन आलं, सिझोफ्रेनिया आला, हॅल्युसिनेशन, डिल्युजन आलं किंवा अँझायटी आली, असे वेगवेगळे आजार आहेत ते फक्त सायकॅट्रिस्टच डील करू शकतो. बट न्यूरोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट दोघंही कंबाईन ट्रीटमेंट केलेली बेटर ऑप्शन असते. मग इन्सोमिनिया एक्झॅक्टली कुठे येतो? इन्सोमनिया दोन्ही गोष्टीसाठी येऊ शकतो. कारण ज्यांना आता स्ट्रोक आहे, ज्यांना हे फिट्स आहे, एपिलेप्सी आहे, मायग्रेन आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा हे डिप्रेशन कॉमन असतं. बरोबर. मग डिप्रेशन हे दोघांनी सुद्धा ट्रीटमेंट केलेलं बेटर ऑप्शन असतं. कारण फक्त डिप्रेशन त्याचे टाईप्स असतात, मेजर डिप्रेशन किंवा मग सिम्पल डिप्रेशन. त्यामध्ये सायकॅट्रिस्टचा जास्त रोल असतो. सायकॅट्रिकपेक्षाही काउन्सिलिंगचा जास्त रोल असतो. किंवा काही काही गोष्टी फक्त औषधानेच क्लिअर होत नसतात. तर काउन्सिलिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सायकॅट्री. मग सर मगाशी तुमच्या बोलण्याच्या ओघात आलं की जेव्हा असा पेशंट असतो तेव्हा घरच्यांचा सपोर्ट पण फार महत्वाचा असतो. येस. मग आपल्या सेंटर्समध्ये असं काउन्सिलिंग पण असतं का? येस मॅडम. जिथे न्यूरोलॉजी सेटअप असतो, जिथे ॲक्च्युली ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर किंवा ॲडव्हान्स न्यूरोलॉजी सेंटर असतं, तिथे आपल्याला 5 फॅकल्टी असतात. एक आहे न्यूरोलॉजिस्ट असतो, दुसरं असतं इंटेन्सिव्हिस्ट केअर युनिट असतं, सायकॅट्रिस्ट ऑन कॉल असतात, रिहॅबिलिटेशन सेंटर असतात. त्यामध्ये रोबोटिक रिहॅबिलिटेशन इज एमर्जिंग ब्रांच पॅरालिसिससाठी. आणि काउन्सिलर फॉर सायकॅट्रिक काउन्सिलिंग ॲज वेल ॲज फॅमिली काउन्सिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एनी इलनेस. येस. पण सर ह्याच्यामध्ये तुम्ही मगाशी पण म्हणालात की ह्याच्यामध्ये फिटनेस ऑल्सो प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल, की जिंचं फिटनेस. मग ऍज अ डॉक्टर तुम्ही काय सांगाल की फक्त शरीर नाही तर मनावरती, मेंदूवरती पण ताबा येण्यासाठी कुठल्या गोष्टी आणि कुठले एक्सरसाइज फॉर्म तुम्ही जास्त लोकांना ओके. सजेस्ट कराल? जसे आपण फिजिकल. तुम्ही स्वतः क्रिकेटर आहात येस. आणि तुम्ही नॅशनल टेबल टेनिस पण नॅशनल्स पर्यंत खेळला. येस. सो फिटनेस आणि हा एक हे तुम्ही कशी सांगड घालावी आहे दोन? येस. ॲक्च्युली जसं आपण फिजिकल स्ट्रेंथसाठी जिम किंवा मग योगा किंवा मग बाकीचं करतो, तसंच ब्रेनच्या पण काही एक्सरसाइज असतात आणि ब्रेनला हेल्दी ठेवण्यासाठी सुद्धा काही व्यायाम असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर ब्रेनचे 5 सेन्सेस जे आहेत, डोळ्यांनी ज्यांनी बघतो, कानाने ज्यांनी ऐकतो, स्मेल, टेस्ट आणि टच,
या पाचही सेन्सेसला जागरूक ठेवणं गरजेचं असतं. मग ते कसं ठेवणार? डोळ्याने नवीन नवीन काहीतरी बघायला पाहिजे, शिकायला पाहिजे, कानाने ऐकायला पाहिजे, सॉन्ग ऐका, न्यूज ऐका किंवा मग काहीतरी कानाने ऐकायला पाहिजे. नेक्स्ट टेस्ट, नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला पाहिजे, टेस्ट सेन्सेशन राहील. नंतर टच, प्रत्येक गोष्टीमध्ये टच हा एक पार्ट असतो. आणि जेव्हा जेव्हा आपण एखादं वाचन करतो किंवा मग एखादं मूव्ही बघतो, त्यामध्ये हे पाचही सेन्सेस आपले काम करत असतात. मग तो हॉरर मूव्ही असो की एकदम कॉमेडी मूव्ही असो, बट हे पाचही सेन्सेस जेव्हा आपले कंटिन्युअसली वर्क करतील, जेव्हा आपण नवीन नवीन न्यू शिकण्याचा प्रयत्न करू, जेव्हा नवीन नवीन काहीतरी कोडे किंवा मग वाचन किंवा रीडिंग किंवा सिंगिंग किंवा मग डान्सिंग काहीतरी ॲक्टिवेट करू, तेव्हा ब्रेनची इनडायरेक्टली एक्सरसाइज होते. त्यामध्ये एक प्राणायाम आणि एक मेडिटेशनचा पार्ट असतो. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट. तो ब्रेनला आपल्याला कंट्रोल ठेवतो. मग हे डिप्रेशन किंवा सायकॅट्रिक इलनेस, अँझायटी याला दूर, म्हणजे औषधांशिवाय दूर कसं ठेवायचं हे प्राणायाम आणि मेडिटेशनमध्ये खूप चांगल्या प्रकारे समजतं. तर एवढंच सांगेल की आपल्या आता जी लाईफस्टाईल आपली सगळ्यांचीच यंगर जनरेशनसाठी, की सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण फक्त बिझी असतो, कॉम्प्युटरसमोर बिझी असतो, ऑफिसमध्ये बिझी असतो, ट्रॅव्हलिंगमध्ये बिझी असतो किंवा ट्रॅफिकमध्ये फसलेलो असतो. तर यातून वेळ काढून आपल्याला 3 गोष्टी करणं गरजेचं असतं. एक आहे 1 hour एक्सरसाइज कंपल्सरी. मग तुम्ही योगा करा, प्राणायाम करा, जिम लावा, झुंबा, डान्स किंवा घरच्या घरी योगा प्राणायाम काहीतरी करा. नेक्स्ट वेळेवर जेवण आणि रात्रीला 6 to 8 hours स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या 3 जर गोष्टी झाल्यात ना, बऱ्यापैकी आपलं बॉडी, माइंड आणि बाकीचे आजार सगळे दूर राहतात. वा. So थोडक्यात मला असं वाटतं स्वतःची काळजी घेणं पण तितकंच जास्त गरजेचं आहे आणि Yes. त्याचबरोबरीने योग्य आहार देखील आहे. Yeah. पण जर तुमच्यापैकी घरच्यांना कोणाला सिरियसली काही छोटासा जरी इश्यू येत असेल, ताबडतोब डॉक्टरकडे जाणं तितकंच गरजेचं आहे. ॲक्च्युली बॉडी चेकअप, जे आपल्याला ॲक्च्युली सिम्पल भाषेमध्ये मी सगळ्यांना सांगतो, आपल्याला काही झालेलं नाही तरीसुद्धा हेल्थ चेकअप इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या कारची सर्व्हिसिंग करतो आपण, का बरं? कारला काही झालेलं असतं का? नाही. तरी वेळोवेळी आपण सर्व्हिसिंग करतो की ते, जेणेकरून पुढे प्रॉब्लेम नको यायला, बिघाड नको व्हायला. तसंच आपलं हे शरीर एक मशीन आहे, त्या मशीनची काळजी घेणं आपलेच गरजेचं आहे. त्यामुळे वेळोवेळी हेल्थ चेकअप करणं, ब्लड प्रेशर चेक करणं, शुगर आहे का चेक करणं, फॅमिली हिस्ट्री असेल स्ट्रोकची किंवा मग बाकी आजारांची, तर आपल्याला योग्य त्या चाचण्या करणं, डॉक्टरांना व्हिजिट करणं पण तेवढंच गरजेचं असतं. नाही तर फक्त स्ट्रगल करणं किंवा बिझी राहणं किंवा मग आपल्या प्रोफेशनमध्ये बिझी राहणं हा ऑप्शन नाही आहे. तर बेस्ट इन्व्हेस्टमेंट इज इन्व्हेस्ट इन युअर हेल्थ. करेक्ट. येस. सो हेल्थ इज वेल्थ खरंच म्हटलं जातं. Correct. आणि मी सुरुवातीला म्हटलं की प्रत्येकाचं आरोग्य आपल्या हाती असतं, आपण Yes. आपल्या आरोग्याची कशी काळजी घेतो ते. पण सर, तुम्ही इथे सगळं आलात आणि तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिली त्याबद्दल रेडिओ सिटी कडनं माझ्याकडनं खूप खूप थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू.